बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज पुन्हा तुम्हाला एक आव्हान करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या एका लहानशा YouTube प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी, कारण तुम्ही सारे माझ्या हक्काचे आहात, तुम्ही सारे शिवसैनिक माझ्या हक्काचे आहात. आपल्या शिवसेना एक वादळच्या हक्काचे आहात. तुम्ही सर्वांनी आपल्या शिवसेना एक वादळला लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करावं, ही तुम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करतो. कारण सध्याच्या या पेड मीडियाच्या जमान्यामध्ये शिवसेना एक वादळ हे कटिबद्ध आहे. तुम्हा सर्वांपर्यंत शिवसेनेच्या अनुषंगाने असलेल्या बातम्या आहे अशा पोहोचवण्यासाठी आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, त्यासाठी तुम्हाला आपल्या शिवसेना एक वादळला सबस्क्राइब ठेवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी ज्यांनी कुणी अजूनही शिवसेना एक वादळ सबस्क्राइब ठेवलं नसेल त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती राहील, आपल्या शिवसेना एक वादळला तुम्ही सबस्क्राइब जरूर कराल, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. आजचा विषय एव्हाना आपल्या ह्या टायटलला पाहून तुम्हाला कळालं असेल, व्हिडिओच्या टायटलकडे पाहून तुम्हाला विषय कळाला असेल की 4 जून नंतर या महाराष्ट्राची परिस्थिती नेमकी काय असणार आहे, नेमकं कोण कुठे असणार आहे, कुठलं वारं कुण्या दिशेने वाहत असणार आहे. 4 जून नंतर या महाराष्ट्रामध्ये राजकीय वारे किंवा राजकीय बदल कशा प्रकारे झालेले असणार आहेत. मी खऱ्या अर्थाने आजचा हा विषय शेवटी म्हणजे 4 जूनच्या आसपास ठेवणार होतो, पण ठीक आहे, मला बऱ्याच शिवसैनिकांचे मेसेजेस येत होते की नेमकं 4 जून नंतर महाराष्ट्राचं वातावरण, त्याचं प्रेडिक्शन नेमकं कशा प्रकारे असणार आहे. त्यासाठी आजचा हा खटाटोप. लक्षात घ्या, 4 जून म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या तो निकालाचा दिवस. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले असणार आहेत संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी 5 जूनच्या सकाळपर्यंत हे निकाल स्पष्ट झालेले असणार आहेत. मी सध्या फक्त महाराष्ट्रापुरतं बोलतोय, महाराष्ट्राच्या 48 जागांपुरतं बोलतोय. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशाच्या नंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा जातात आणि महाराष्ट्राच्या 48 जागांवर ज्या कोणा पक्षाचा प्रभाव असणार आहे त्या पक्षाचं वजन केंद्रामध्ये सर्वात जास्त असणार आहे उत्तर प्रदेशाच्या नंतर. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, महाराष्ट्रातल्या 48 जागांशिवाय दिल्लीच्या तख्तावर पंतप्रधानच बसू शकत नाही. त्यामुळे विशेषतः भारतीय जनता पक्षाची या महाराष्ट्रातल्या 48 जागांवर सर्वात जास्त नजर आहे. याची अनेक उदाहरणं तुमच्या सर्वांसमोर आहेत. कालच अमित शहांचा एक दौरा झाला. या अगोदर जवळपास 3 ते 4 वेळा, मागच्या जवळपास महिन्याभरातले आकडे काढाल तर जवळपास 3 ते 4 वेळा नरेंद्र मोदींचे महाराष्ट्रात दौरे वाढलेले आहेत आणि त्याही अगोदर मला वाटतं 3-4 महिन्यांच्या आसपासच जवळपास 7 ते 8 फेरे या नरेंद्र मोदींचे, अमित शहांचे महाराष्ट्रात झाले होते. ते काही उगीच झालेले नाहीत. आता महाराष्ट्रात होणारे बदल पहा. का बरं महाराष्ट्रात बदल होणार आहेत? कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पाहता भारतीय जनता पक्षाला सगळ्यात मोठा फटका जर कोणाला पडणार असेल तर तो भारतीय जनता पक्षाला पडणार आहे. मी शिंदे टोळी असेल, अजित पवार गट असेल यांच्याविषयी थोड्या वेळाने बोलेल, पण सगळ्यात जास्त मोठा फटका हा महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाला पडेल. कारण आताच्या घडीला सर्वाधिक जागा असलेला पक्ष हा भारतीय जनता पक्ष होता. जवळपास 23 खासदार विद्यमान होते, त्यांना जोड होती शिवसेनेच्या 18 खासदारांची. अशा प्रकारे जवळपास हा आकडा 41च्या आसपास जात होता. त्यामुळे त्यावेळेस 2019च्या काळामध्ये मोदींना पंतप्रधान पदी बसण्यासाठी महाराष्ट्रातनं 41 खासदारांचा टेकू लागला गेला होता, 41 खासदारांचा. आणि यावेळेस नेमकं उलट घडतंय. आतापर्यंतचे सारे सर्वे पाहता, त्या सर्वेंचा अंदाज घेता महाराष्ट्रातनं यावेळेस जवळपास यांच्या स्वयंघोषित महायुतीचे, कारण महायुती हा शब्द शिवसेनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, यांच्या स्वयंघोषित महायुतीचे 12 ते 13 खासदार देखील निवडून येण्याचे वांदे झालेले आहेत. आणि ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती स्वतः भारतीय जनता पक्ष चांगलीच ओळखून आहे. आता मी हे म्हणेन की यावेळेस महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पद बदल होईल, म्हणजे 4 जूनच्या नंतर. पण हे लक्षात घ्या, जरुरी नाही की मी ज्यावेळेस हे म्हणेल की मुख्यमंत्री पद बदललं जाईल याचा अर्थ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. तर अशी चूक बिलकुल करू नका, कारण यावेळेस खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पद बदललं जाणार आहे, त्यात कुठलीही शंका नाही. पण लक्षात घ्या, मुख्यमंत्री पद बदलल्यानंतर ते पद देवेंद्र फडणवीसांकडे जाणार नाही. कारण नरेंद्र मोदींच्या त्या 400+ नाऱ्याला पूर्ण करण्यासाठी, नाऱ्या म्हणजे नारा बरं का, तुम्ही नाऱ्या म्हणजे कोकणात जाऊ नका, त्या नाऱ्याला पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या 48 जागा अतिशय महत्वाच्या होत्या.
या सर्व प्रकारासाठी जी काही परवानगी केंद्राकडनं मिळाली होती, दोन दोन पक्ष फोडण्यासाठी जी काही परवानगी यांना केंद्राकडनं मिळाली होती, ती फक्त याच शब्दाखातर मिळाली होती की महाराष्ट्रातनं हे दोन दोन पक्ष फोडल्यानंतर कमीत कमी 43+ जागा तुम्ही आम्हाला जिंकून देणार आहात. कारण तुमच्या या हट्टापायी आम्ही आमची बदनामी तर करून घेतलीच, किरीट सोमयासारखं एक पार्सल शांत बसलं, कित्येक आरोप नरेंद्र मोदी, कारण त्यांनी स्वतः ते 70,000 कोटींचे घोटाळे तिकडे सांगितले होते आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मांडीवर येऊन बसवले होते. अमित शहांचं पण असंच झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या या सगळ्या बालिश चाळ्यामुळे जर एवढं सगळं केल्यानंतर देखील ते काय म्हणतात, खाया पिया कुछ नहीं और ग्लास तोडा 12 अशी परिस्थिती. एवढं सगळं करून देखील जर तुम्ही मला 10-12 जागांवर आणून ठेवणार असाल तर सगळ्यात पहिलं नेतृत्व बदल जर कुठे होणार असेल तर ते महाराष्ट्रात होणार आणि ते देवेंद्र फडणवीसांचं होणार. त्याचसोबत प्रदेशाध्यक्ष बदलले जातील, त्याचसोबत महाराष्ट्रातली संपूर्ण भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणीच बदलली जाईल. आणि यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात जर कुणाचं भारतीय जनता पक्षामध्ये वजन वाढेल तर ते असेल तावडे, मुंडे किंवा गडकरी अशा मंडळींचं महाराष्ट्र भाजपमध्ये वजन वाढलेलं असेल, ज्यांनी अजूनही तुम्ही पहा एक कोर काम चालू ठेवलेलं आहे भारतीय जनता पक्षाचं, जे जुन्या काळात चालायचं तशा प्रकारचं एक कोर काम चालू ठेवलंय. पण आशिष शेलार, प्रसाद लाड, ते कोण भातखळकर किंवा प्रवीण दरेकर, ही जी काही टघे मंडळी आहेत, विशेषतः राणे, फडणवीस असतील, चंद्रकांत पाटलांचं मी तितकंसं अजून बोलू शकत नाही, दानवे असतील, या व्यक्तींना, मुनगंटीवार अशा व्यक्तींना भारतीय जनता पक्षातनं एक दुय्यम म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरचं त्यांचं नेतृत्व फेकलं जाऊ शकतं. आणि ही फार मोठी रिस्क आहे, कारण नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदामध्ये जो जो आडवा आला असणार त्याला तिडवा करायचं काम केंद्रीय नेतृत्वाकडनं नक्कीच केलं जाणार. महाराष्ट्रातल्या 48 जागांचा खेळखंडोबा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलवच्छांना त्यांचे पंख छाटायचं काम या 4 जून नंतरच्या, तुम्ही पहा, तुम्हाला स्वतः या सगळ्या गोष्टी दिसतील महाराष्ट्रामध्ये. आणि आजचा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, या सगळ्या गोष्टी आहे अशा ठेवल्या जातील. आता हे झालं भारतीय जनता पक्षाचं, कारण सगळ्यात मोठा फटका भारतीय जनता, आणि मी ज्या 12-13 जागा सांगतो त्या भारतीय जनता पक्षाच्याच असणार आहेत, त्याच्यामध्ये इतरांच्या जागा नाही आहेत. आता आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, मी दुसऱ्या मुद्द्यावर येतो, आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, हिंदुत्वाचे विचार, काँग्रेसला सोडून आम्ही शिवसेनेचे विचार वाढवले, शिवसेना वाचवली, बाळासाहेबांच्या विचारांना वाचवलं, अशा प्रकारचे ज्या वल्गना करत बाहेर निघाले होते, जे स्वतः कधी काँग्रेस युक्त झाले हे त्यांनाच कळालं नाही. कारण राजू पारवे घ्या, मिलिंद देवरा घ्या, ही काँग्रेसचीच माणसं. आज राजू पारवेंना तुम्ही खासदारकीला उभा केलात रामटेकमधनं, मिलिंद देवरांना तुम्ही राज्यसभेवर टेकवलात, तिथे तुम्हाला तुमच्या पक्षातल्या एखाद्या ज्येष्ठ वरिष्ठाला टाकता आलं नाही. आणि ज्येष्ठ वरिष्ठांची किंमत तुम्ही काय केली तर गजाभाऊ कीर्तीकरांसारखी केली. आता विचार करा या गटाचं अस्तित्व काय असणार आहे 4 जून नंतर, कारण 4 जून ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची अंतिम तारीख असणार. जास्तीत जास्त तो आठवड्याचा शेवट होऊ शकतो, पण 4 जूनच्या नंतर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे फार काळ टिकू शकणार नाहीत. कारण खऱ्या अर्थाने गंमत तुम्हाला सांगतो, खासदारकीची निवडणूक ही खऱ्या अर्थाने एक झाकी आहे. खरा पिक्चर विधानसभेला बाकी आहे. मला वाटतं राज ठाकरे आणि राजू पाटील म्हणाले होते, राज ठाकरेंच्या पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील कल्याणचे आमदार म्हणाले होते, लोकसभा एक झाकी आहे, हा फक्त ट्रेलर आहे, खरा पिक्चर हा विधानसभेला होणार. आणि ही अगदी सत्य परिस्थिती त्यांनी सांगितली, अगदी वस्तुस्थिती मांडली. कारण लोकसभेला तुम्ही विचार करा, खरी शिवसेना जी मूळ शिवसेना होती, जी उद्धव साहेबांसोबत आजही आहे, ती 23 जागांवर लढायची आणि उरलेल्या जागांवर भारतीय जनता पक्ष, मला वाटतं 25 जागांवर भारतीय जनता पक्ष लढायचा. 25-23. आता तुम्ही विचार करा, यांच्याकडे विद्यमान 13 खासदार होते, म्हणजे 12+1 गजाभाऊ कीर्तीकरांना पकडलं तर विद्यमान 13 खासदार असताना यांनी जागा लढल्यात 9 ते 10. आणि त्याच्यामध्येही ज्या खासदारांनी अशा ह्या घाणेरड्या बंडाळीमध्ये, ती कर्माचीच फळं म्हणावी लागतील, पण तरी देखील ऐका, अशा ह्या घाणेरड्या बंडाळीमध्ये या एकनाथ शिंदेची साथ दिली ते खासदार आहेत कृपाल तुमाने, भावना गवळी, हेमंत गोडसे, गजानन कीर्तीकर, राजेंद्र गावित आणि हेमंत पाटील. या जवळपास 6 खासदारांना कचऱ्याच्या डब्यात कोंबण्यात आलं. आता विचार करा, 6 विद्यमान खासदारांना तुम्ही घरी बसवलात आणि पाठवले कुणाला? राजू पारवे, रामटेकमध्ये जो काँग्रेसचा आयात उमेदवार. हे 10 जे आहेत, या 10 पैकी एकाला जरी तुम्ही जनमानसात विचारलात तर एकाला देखील जनमत मिळत नाहीये.
10 पैकी एकाला देखील, अगदी यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंना देखील. आता तुम्ही मला सांगा शिवसैनिकांनो, या 10 पैकी पुढे भाजपची चाल तुम्हाला सांगतो, स्ट्राईक रेट काढला जाणार. स्ट्राईक रेट की भारतीय जनता पक्ष 48 पैकी तुम्हाला माहिती असेल हवं, 32 एक जागांवर भारतीय जनता पक्ष लढतोय, 10 जागांवर शिंदे गट लढतोय, 5 एक जागांवर अजित पवार गट आणि 1 जागावर रासप लढतोय माढ्यामधनं. म्हणजे 32 जागांवर हे स्ट्राईक रेट काढणार. 32 मधून आमच्या किती निवडून आल्या आणि त्यानंतर 10 पैकी तुमच्या किती निवडून आल्या. 10 पैकी यांचा स्ट्राईक रेट 0 असणार, कारण एकही खासदार निवडून येत नाहीये. यांच्या कुठल्याही खासदाराला मतदान होतच नाहीये. नोटापेक्षाही यांच्या खासदारांचं मतदान खाली जाणार आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आता स्ट्राईक रेट काढल्यानंतर भविष्यात तो स्ट्राईक रेटचा आकडा ह्यांना सुनावला जाणार. जसं आता काय सुनावलं जातं की या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 पैकी, म्हणजे विधानसभा जवळपास 6 जातात प्रत्येक लोकसभेमध्ये, 6 पैकी जवळपास 4 ठिकाणी आमचं प्राबल्य असल्यामुळे आम्हीही लढवणार. जसं तुम्ही नाशिक पाहिलात, अशा अनेक जागांवर अमरावती पाहिलात, आमचे आमदार खासदार जास्त आहेत, किंवा खासदार म्हणण्यापेक्षा आमदार किंवा नगरसेवक जास्त आहेत. मग असे नियम त्यांना त्याही वेळेस लावले जाणार आणि विधानसभेमध्ये यांच्याकडे जवळपास 42 स्वतःचे आमदार आहेत आणि 8-10 अपक्षांचं सोडून द्या, पण ह्या 42 आमदारांपैकी जवळपास 18 ते 19 आमदारांच्या देखील तिकीट कापल्या जातील. ती परिस्थिती थोडीशी लांबची राहिली, कारण तिथपर्यंत जाता जाता आमदारांना तिकीट देणं लांब राहिलं. तोपर्यंत गट टिकतोय की नाही हीच एक मोठी गोष्ट आहे, कारण तोपर्यंत हे सारे आमदार भारतीय जनता पक्षामध्ये उड्या मारण्यासाठी तयार झाले. साऱ्या आमदारांचं लक्ष आहे 4 जून. या 4 जूनला नेमकं काय घडतंय, कारण तुम्ही जर नियम पाहिले, भावना गवळीचं, समजा भावना गवळीने ईडी सीबीआय असे काही आरोप असतील आणि त्यामुळे जर भावना गवळीचं तिकीट कापलं गेलं असेल, मग तसेच आरोप तुम्हाला माहित असेल असं प्रताप सरनाईक, संजय राठोड, यामिनी जाधव ह्या आमदारांवर देखील आहेत. आणि ह्या आमदारांची सगळ्यात जास्त नजर आहे नेमकं घडतंय काय, कारण भावना गवळीचं स्पष्टपणे तिकीट कापलं गेलेलं आहे. भविष्यात जर आमचीही तिकीटं कापली जात असतील तर त्यासाठी आम्ही आधीच तजवीज करणार. त्यामुळे 4 जून नंतर खऱ्या अर्थाने आणि शिंदे गट संपण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट सुरुवात जिथून होणार आहे ती आमदारांमध्ये फाटाफुट्या. 4 जून नंतर आमदारांमध्ये ज्या प्रकारच्या फाटाफुट्या होतील, सगळेजण ज्या प्रकारे इकडे तिकडे उडी मारायचा प्रयत्न करतील, तिथेच शिंदे गट संपलेला असेल आणि भारतीय जनता पक्ष ह्या आमदारांना स्वीकारेल, कारण भारतीय जनता पक्षाकडे देखील उमेदवार नाहीयेत. कित्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवार नाहीयेत. आमदारांना स्वीकारल्यानंतर ह्या गटामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये देखील कुरघुड्या वाढतील एकमेकांच्या विरोधात आणि तिथेच हा गट संपायला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. म्हणजे सापही मेला आणि काठीही सेफ राहिली, शाबूत राहिली. गट भारतीय जनता पक्ष संपवणार हे मात्र नक्की. 4 जूनच्या नंतर भारतीय जनता पक्षाचा स्वतःचा एखादा मुख्यमंत्री असेल. सोबतीला हे अजित पवार आहेच, कारण त्यांना परतीची दारं बंद आहेत, या आमदारांना परतीची दारं बंद आहेत. पण लक्षात घ्या, ह्या मधल्या काळामध्ये जर सगळ्यात जास्त फायदा कुणाचा होणार असेल तर तो फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होताना मला दिसतो. कारण ज्याच्याकडे गमवायलाच काही नाही. सध्या आपली परिस्थिती अशी आहे, काय बोलतात ते, नंगे से तो खुदा भी डरता है. आम्ही अशा परिस्थितीतून चाललोय. आमचे 16 आमदार तर निवडून येतील भविष्यामध्ये, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष झालेला असणार, कारण सध्याच्या घडीला शिवसेना हा जवळपास 23 ते 24 जागांवर लढतोय. जो आधी लढत होता म्हणजे शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा जवळपास 97 ते 98% आसपास आहे. याचा अर्थ असा, शिवसेनेने उभे केलेले जवळपास सर्वच्या सर्व उमेदवार हे निवडून येत आहेत. मग आता या महाराष्ट्रातनं 48 पैकी 12-13 खासदारांच्या तुंतुण्या तिकडे दिल्लीला पाठवायच्या असतील या महायुतीला, स्वयंघोषित महायुतीला, तर ह्यांच्यावर कारवाई तर अपेक्षित आहेतच. त्या उलट महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर ह्यांनी जे काही टोळ्या गुंड जे काही पाळलेले आहेत, या सर्वांची एक रसद तुटणार. बघा, सगळ्यात पहिला फटका कुणाला पडणार आहे? रसद तुटली म्हणजे समजते तुम्हाला रसद मला काय सांगायचंय. ही रसद ज्यावेळेस तुटेल, कारण ही शीतांवरची भूतं आहेत, जोपर्यंत तिथे शीतं फेकलेली आहेत तोपर्यंत ही भूतं टिकतील. पण ज्या वेळेस ही शीतं संपतील, ही भूतं पळालेली असतील, ती रसद तुटणार. याचा अर्थ हा. आणि रसद तुटल्यानंतर हे सारेच्या सारे कार्यकर्ते माघारी फिरतील, कारण त्या रसदीसाठीच यांच्या आसपास मी कायम ह्यांना एक शब्द वापरत असतो, तो आहे लाभार्थी.
कुठल्या ना कुठल्या लाभासाठी यांना आसपास ठेवलं गेलेलं आहे आणि लाभार्थी जोपर्यंत ते गुळ आहे तोपर्यंत हे मुंगळे चिटकणार आहेत. आता ह्यांचं आत्मबल संपलेलं असेल, त्यानंतर अंतर्गत कुरघोडी वारलेल्या असतील आणि आमदारांमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट, आमदारांमध्ये फाटाफुट्या झालेल्या असतील. ज्यावेळेस हा सारा प्रकार 4 जूनच्या नंतर घडायला सुरुवात होईल, जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसांमध्ये या गटातल्या खऱ्या गोष्टी तुमच्या सर्वांसमोर बाहेर येतील. त्यावेळेस वाट बघायची त्या शीतल म्हात्रेची, ती ज्योती वाघमारेची आणि त्याच्यानंतर मला वाटतं 1-2 अजून त्यांचे आहेत हौशी नवशी प्रवक्ते. या सर्वांची वाट बघायची नेमके हे काय मत मांडणार आहेत त्यावेळेस, की हे देखील स्वतःचा कुठेतरी काहीतरी ऍडजस्टमेंट होते का असा प्रयत्न करत इकडे तिकडे फिरत असतील. पाहूयात. पण 4 जून नंतर या महाराष्ट्रामध्ये तख्तापालट झालेला असेल, मुख्यमंत्री पद बदललेलं असेल आणि देवेंद्र फडणवीस कुठे असतील ते पाहायची गोष्ट आहे. ते पाहूयात आपण. वेळ आल्यावर साऱ्या गोष्टी आपल्याला उघड होतील. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या.